इमारतींच्याही पुनर्विकास कार्यवाहीला वेग द्यावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज पुणे शहरात भक्तिमय वातावरणात आगमन झालं। ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात संतांच्या स्वागतासाठी तसंच पादुकांच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। आजोळघरचा मुक्काम आटोपून माऊलींची तर पिंपरी चिंचवडचा मुक्काम आटोपून तुकोबारायांची पालखी पुण्यात दाखल झाली। या दोन्ही पालख्यांचा आज आणि उद्या पुण्यात मुक्काम असणार आहे। भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन पोलीस आणि महापालिकेनं पिण्याचं पाणी, स्वच्छता आणि सुरक्षेची चोख व्यवस्था केली आहे। दरम्यान पालखी सोहळ्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेनं बदल केले असून जुना पुणे मुंबई महामार्ग आणि आळंदी रस्ता आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे। पिंपरी चिंचवडमधल्या मोशेतल्या कचरा